वाडा भिवंडी रस्त्याची भयानक अवस्था झाली आहे। प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। खड्ड्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की खड्ड्यात रस्ते आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते काही समजतच नाही। अनेक नेते मंडळी असून सुद्धा या रस्त्याचा प्रश्न सुटेल की नाही ही खरी विचाराची बाब आहे। वाड्याहून भिवंडीला जाणारी बस जरी पाहिली तर त्या रस्त्याचा अंदाज दिसून येतो। प्रवासादरम्यान मानसिक ताण आणि त्याचबरोबर शारीरिक आजारही होऊ लागले आहेत। धूळही मोठ्या प्रमाणात उडत आहे। ट्रकचे टायर फुटून प्रवासी सुद्धा जखमी होत आहेत। प्रवाशांना वाडा भिवंडी या रस्त्यावरून जाताना विचार करावा लागतो की सकाळी जाणारा मुलगा संध्याकाळी येईल याची खात्री आम्ही देऊ शकत नाही। अनेक नेते मंडळी असून सुद्धा या महामार्गाचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही। अनेक आंदोलन झाली, अनेक संस्था एकत्र आल्या, अनेक उपोषण झाली, परंतु या महामार्गाचा प्रश्न मिटलाच नाही। अनेकांचा जीव या महामार्गाने घेतलाय। या महामार्गामुळे फुटलेल्या रस्त्यांमुळे ब्रेक निकामी होणे, अपघात होणे, मृत्यू होणे ही रोजची बाब आहे। हे रोजच चालणार आहे। निवडणूक येणार, आश्वासन देणार, प्रश्न मिटणार या फक्त जर तरच्या गोष्टी राहिल्या आहेत। पण हा प्रश्न मिटेल हाच खूप मोठा प्रश्न आहे। एक गर्भवती स्त्री की जी वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्यामुळे तिचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू होतो। त्याला कारणीभूत कोण, जबाबदार कोण, कोणाला जाब विचारणार तुम्ही? फुटणारे रस्ते बांधणारे ते कॉन्ट्रॅक्टर की रस्ता ज्यांनी मंजूर केला ते मंत्री? त्यांचं दुःख त्यांनाच सांत्वन करायला खूप जण जात असतात, पण असं म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं। अजून किती बळी हा महामार्ग घेणार आहे? सगळ्यांनी एकजूट होऊन त्यांना जाब विचारण्यासाठी एकत्र यावेच लागेल। कारण आता मतदान करताना त्या पैशांचा नाही तर आपल्या माणसांचा विचार करावा। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड, वाडा, पालघर।